नाशिकमध्ये आज वेदशास्त्र पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार। मराठा समाजापाठोपाठ धनगर बांधवांचाही धनगर आरक्षणावरून एल्गार। धनगर बांधव मेंढरांसहित मुंबईत उतरण्याचा इशारा। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। मल्हार रक्षक संघटना आक्रमक। राज्यात पवित्र पोर्टलवरून 30,209 शिक्षकांच्या भरतीला अखेर मुहूर्त। मात्र उमेदवारांना अर्ज करताना तांत्रिक अडचणी। वारंवार तांत्रिक अडचणी उद्भवल्यानं 13 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ। राज्यातील 50हून अधिक आरटीओ कार्यालयांमध्ये चार्जिंग स्थानकं उभारण्याचा प्रस्ताव। ई वाहनांची संख्या वाढत असल्यानं सरकारकडून चार्जिंग स्टेशन उभारणीला वेग। महाराष्ट्रासह देशात पावसाची तीव्रता वाढणार। 13 ऑगस्टपासून पावसाची तीव्रता वाढणार। छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अहिल्यानगर, नाशिक, नागपूर, गोंदिया, जालना, बीड, धाराशिव, लातूर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। पुण्यात पुढील 4 दिवस हलक्या पावसाची शक्यता। गेले काही दिवसात पावसानं उघडीप दिल्यानं उकाडा वाढला। मध्यरात्री गोसीखुर्द धरणाच्या पाण्याच्या विसर्गात आणखी वाढ। पाण्याचा विसर्ग 15,856 क्युसेकनं वाढवला। धरणाचे 15 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले। 62,261 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। पुण्याच्या कात्रज ते नवले पूल रस्त्यावर 10 फूट लांबीचा मोठा खड्डा। खड्ड्यामुळे अपघाताचा धोका वाढला। अमरावतीच्या तिवसामध्ये 3 वर्षांपासून खचलेल्या पुलामुळे अपघाताची शक्यता वाढली। वणी ते सुलतानपूर गावाला जोडणारा पूल धोकादायक अवस्थेत। नागरिकांकडून जीव मुठीत धरून प्रवास।